Good morning, friends. Today we are going to learn simple present tense. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. यामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे वाक्य बघायचे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे प्रश्नवाचक होकार आणि दुसरं आहे प्रश्नवाचक नकार. आता हे दोन्ही वाक्य बघत असताना आपल्याला बघायचं लक्ष द्या. आपण दररोज हे व्हिडिओ बघत आहोत आणि ते व्हिडिओ आपल्याला सर्व जर समजायचं असेल, इंग्रजी पूर्णपणे यायचं असेल तर आपल्याला दररोज व्हिडिओ बघायचे आहेत. लक्ष द्या इकडे. आपल्याला हे व्हिडिओ आपल्याला नुसते बघायचे नाहीत, तर त्या ठिकाणी ते वहीवरती लिहून घ्यायचे आहेत. वाक्य लिहून घ्यायचे, शब्द लिहून घ्यायचे आणि त्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचं आहे. बघा, ऑल आवर ड्रीम्स कॅन कम ट्रू. आपले जर स्वप्न आपल्याला सत्यामध्ये उतरवायचे असतील तर आपण काय केलं पाहिजे, तर त्याचा आपण धैर्याने पाठपुरावा केला पाहिजे. धैर्य ठेवलं पाहिजे आपण आणि धैर्याने पाठपुरावा केला पाहिजे. म्हणजे वी हॅव द करेज टू प्युअर्स देम. म्हणजे आपण धैर्याने त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. चला तर आपण बघूया आता प्रश्नवाचक होकार मध्ये आपल्याला काय असते ते. ही, सी, इट किंवा एक वचनी नाम करता असल्यास आपल्याला सुरुवातीला डज व इतर कर्ते असल्यास डू घ्यायचं आहे. लक्ष द्या. आता बघा बरं, या प्रश्नवाचक होकाराचं स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे आपल्याला ते वाक्य कसं तयार होतंय. सुरुवातीला बघा, डू, डज, डू किंवा डज प्लस करता प्लस क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद म्हणजे काय, क्रिया म्हणजे काय, क्रिया म्हणजे करणे. जसं इट, इट म्हणजे खाणे, ही माझी क्रिया आहे खाण्याची. तसं राईट, राईट म्हणजे लिहिणे, त्याचं पहिलं रूप येईल राईट, दुसरं रोट, तिसरं रिटर्न. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाचे रूप सुद्धा आपल्याला माहित असले पाहिजे. आपण त्या ठिकाणी घ्यायचं, मग आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आता आपण एक पहिलं वाक्य बघूया या ठिकाणी. डू आय राईट, मी लिहितो का. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे शेवटी. बघा इकडे प्रत्येक वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे. डू आय राईट, मी लिहितो का, प्रश्न इथं पण आहे. दुसरं बघा, डू वी राईट, आम्ही लिहितो का. तिसरं बघा, डू यू राईट, तू लिहितोस का. आपण पुढच्याला विचारायचं आहे, डू यू राईट, तू लिहितोस का. चौथं बघा, डू यू राईट, तुम्ही लिहिता का. आता बघा, यूचा अर्थ तू होतो, यूचा अर्थ तुम्ही सुद्धा होतो, म्हणून डू यू राईट, तुम्ही लिहिता का. आता बघा इथे या ठिकाणी डज आलं, डज ही राईट, तो लिहितो का. बघा, ही, सी, इट आलं तर आपल्याला काय घ्यायचं रे, डज घ्यायचं. आता सांगितलं तुम्हाला, ही, सी, इट किंवा एकवचनी नाम करता असल्यास सुरुवातीला डज घ्यायचं. म्हणजे तुम्हाला डज ही राईट, ही आलं, तो लिहितो का. डज सी राईट, ती लिहिते का. इथं पुन्हा शी आलं, एकवचनी नाम आलं. नंतर डज इट राईट, ते लिहिते का. इथं पण इथं आलं. आणि शेवटचा आहे बघा, डू दे राईट. आता इथं एकवचनी नाम असल्यामुळं दे म्हणजे अनेक वचनी आहे, म्हणून त्या ठिकाणी डू आलं. डू दे राईट, ते लिहितात का, किंवा त्या लिहितात का, किंवा ती लिहितात का. आता एक्झाम्पल आपण घेऊया या ठिकाणी. डू आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो का. बघा, डू आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो का. आता पुढचं बघूया आपण प्रश्नवाचक नकाराची वाक्य आणि त्या ठिकाणी आपलं त्याचं स्ट्रक्चर कसं असतंय. आणि या ठिकाणी आपल्याला बघा, ही, सी, इट किंवा एकवचनी करता असल्यास आपल्याला सुरुवातीला डज नॉट घ्यायचं आहे. प्रश्नवाचक नकारामध्ये डज नॉट घ्यायचं किंवा इतर ठिकाणी डू नॉट घ्यायचं आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर बघा आता, डू डज, डू ऑब्लिक डज प्लस करता प्लस नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस प्रश्नार्थक चिन्ह. आता बघा, अशा प्रकारचं हे प्रश्नवाचक नकाराचं वाक्य आपल्याला तयार करताना हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. पहिलं वाक्य बघा, डू आय नॉट राईट, मी लिहित नाही का. प्रश्नचिन्ह इथं पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रश्नचिन्ह द्यायचे. याच्या पुढे सुद्धा आपण प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. डू आय नॉट राईट, मी लिहित नाही का. दुसरं बघा, डू वी नॉट राईट, इथं सुद्धा प्रश्नचिन्ह आहे, आम्ही लिहित नाही का. वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे प्रत्येक याच्यात. डू यू
डू यू नॉट राईट तू लिहित नाही का. चौथं बघा, डू यू नॉट राईट सेम वाक्य आहे, परंतु या ठिकाणी तू किंवा तुम्ही म्हणून इथं पण आहे तुम्ही लिहित नाही का. पाचवं बघा, डज ही नॉट राईट. इथे या ठिकाणी डज आलं. काय सांगितलं तुम्हाला मी, लक्ष द्या. ही सी इट किंवा एकवचनी नाम करता असल्यास आपल्याला सुरुवातीला डज घ्यायचं आहे. इथं बघा आपण एकवचनी नाम आलं त्यामुळे आपण डज घेतलंय. डज ही नॉट राईट तो लिहित नाही का. समोर बघा 6वं, डज सी नॉट राईट ती लिहित नाही का. आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. डज सी नॉट राईट ती लिहित नाही का. 7वं बघा, डज इट नॉट राईट ते लिहित नाही का. 8वं बघा, डू आता इथं एकवचनी आहे का नाही. दे म्हणजे अनेक वचनी आलं. दे म्हणजे तो ती ते, तो ती ते, म्हणून या ठिकाणी पहा वाक्य कसं होईल. डू दे नॉट राईट ते लिहित नाहीत का, किंवा त्या लिहित नाहीत का, ती लिहित नाहीत का. त्याचं आपण उदाहरण घेऊया. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण बघा. डू आय नॉट राईट अ लेटर मी पत्र लिहित नाही